आपण काय पाहिलं होतं? भागाकार पाहिला होता. आपण कसा पाहिला होता रे? एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे, पण पाड्यातला भागाकार. आणि दुसऱ्या भागामध्ये काय पाहिलं होतं? पाड्यात नसलेल्या संख्येचा एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे, हा असा भागाकार पाहिला होता. सर्वांना भागाकार समजलाय? तर आज आपल्याला भागाकारामध्ये दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे हा भागाकार पाहायचा आहे. आज सुद्धा आपल्याला पाड्यातलाच भागाकार बघायचा आहे, पण दोन अंकी संख्येचा बघायचा आहे. किती संख्येचा? दोन अंकी संख्येचा भागाकार पाहायचा आहे. तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं. तुम्हाला एक अंकी समजलं आहे की नाही? आता दोन अंकी लक्ष द्यायचं. म्हणजे दोन अंकी जर भागाकार तुम्हाला आला तर काय होतं, मग पुढचं तीन अंकी चार अंकी तो सगळा पुढचा येत राहतो. मग आपल्याला सोपं जातो पुन्हा शिकायला पुढचा. दोन अंकी हा जर समजला नाही तर मग पुढचा पण लवकर समजणार नाही. म्हणून सगळ्यांनी लक्ष द्यायचं. वही पेन खाली ठेवा. तर बघा, आज आपल्याला दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागायचं आपल्याला शिकायचे. लक्ष द्या रे. बघा, या ठिकाणी भागाकार लिहिते 45. 45 भागिले 5. काय वाचा? 45 भागिले 5. आता त्या दिवशी तुम्ही काय केलं? एक अंकी संख्येला भागलं होतं. तुमच्या तो पटकन लक्षात आलं होतं. आता आपल्याला हा दोन अंकी संख्येचा भागाकार शिकायचा आहे. हा सुद्धा पाड्यातलाच आहे आपला भागाकार, पण दोन अंकीला आहे. मग कसं लक्षात ठेवायचा? मी जसं सांगल तसं प्रत्येक स्टेप लक्षात ठेवायची. गौरी बघा, आता मी काय करते, त्याला उभी मांडणी करून घेते. आधी कोणती संख्या लिहायची? आनंद नाही गेली, विसरून लगे. हा, आधी 45 लिहायची. काय लिहायची आधी? 45. पुन्हा परत काय करायचं रे? भागिले. त्याला काय करायचं? भागिले. आणि किती लिहायचं? 5. बघा, 45 भागिले 5. आपल्याला 5चा पाडा आला पाहिजे. कोणता पाडा आला पाहिजे? 5चा. आता बघा, आपला 5चा पाडा 5 1 5 5 2 10 5 1 15 5 2 20 5 1 25 5 7 30 5 7 35 40 5 50. आता बघा, हा पाड्यातला भागाकार आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की डायरेक्ट भाग घालवतात. डायरेक्ट म्हणजे काय? 5 9 45 असं करतात. 5च्या पाड्यात 45 आहे की नाही? 45 डायरेक्ट भाग घालवतात. 5 9 45. ते तसं केलेलं पण बरोबर येते तुमचं. पण काय होतंय, ज्यावेळेस मोठ्या संख्या तुम्हाला 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्येला ज्यावेळेस भागायचं असते आणि त्यावेळेस जर एखाद्या संख्येला भाग जात नसला तर विद्यार्थी काय करतात, पुढची संख्या घेतात आणि डायरेक्ट भाग घालवतात. आणि मग त्या ठिकाणी तुमचं काय होतं, गणित चुकतंय. म्हणून आपण काय करायचं, लक्ष द्या मयूर, एका संख्येला भाग घालवायचा. काय करायचं आहे? ठीक आहे. 5च्या पाड्यामध्ये 45 असलं तरी सुद्धा आपल्याला सवयच लावून घ्यायची. आपण एक संख्येला भाग द्यायचा. कशी सवय लावून घ्यायची? एका संख्येला भाग द्यायची सवय लावून घ्यायची. बघा, मग सुरुवातीला आपल्याला 4 ला भागायचं. आता दोन अंकी संख्येला भागायचं आपल्याला. त्या दिवशी आपण एक अंकी संख्येला भागलो होतो. मग आता लक्ष द्या, आपण काय करतो? बेरीज वजाबाकी आणि गुणाकार कोणत्या साईडनं करतो रे? उजव्या बाजूने करतो. एककाकडून करतो. बेरीज वजाबाकी आणि गुणाकार एककाकडून करतो आपण. उजव्या बाजूने करतो. ज्या आपला उजवा हात आहे त्या बाजूची उजवी बाजू असते आपली. पण भागाकारामध्ये तसं नाही. भागाकार हा आपल्याला डावीकडून करायचा असतो. कुठून करायचा असतो? डावीकडून. आपला हा डावा हात आहे माझा. डाव्या हाताची डावी बाजू झाली. बघा, भागाकार कोणत्या बाजूने करायचा? डाव्या बाजूने. आणि बेरीज वजाबाकी गुणाकार उजव्या बाजूने. लक्षात ठेवा. तर बघा, आता आपल्याला मग डाव्या बाजूला पहिल्यांदा काय रे? 4. कोणती संख्या आहे? 4. 5 ला आताच बघायचं नाही आपल्याला, फक्त 4 ला भागायची आपल्याला.
कशाला भागायचंय? 4ला. मग बघा 5च्या पाड्यामध्ये 4 आहे का शोधा बरं? नाही, कारण 5चाच पाडा 5 ने सुरू झालाय. 5चा पाडा कितीने सुरू झालाय? 5 पासून सुरू झालाय. मग आपल्याला किती शोधायचे? 4 शोधायचे. 5च्या पाड्यामध्ये आहे का? 5च्या पाड्यामध्ये 4 नाहीये. मग काय करायचं? शून्याचा भाग द्यायचा. जर पाड्यामध्ये ती संख्या नसेल तर अनन्या भाग कितीचा द्यायचा? शून्याचा. मग बघा 5 0 0 5 0 0 वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. 4 मधून 5 गेले किती राहिले? 4च राहिले. 4 मधून 0 गेले किती राहिले? 4 राहिले. बरोबर आहे का? 4 मधून 0 गेले 4च राहिले. आता मग आपण 4ला भाग लावली. आता पुढची संख्या कोणती रे? 5. आता घ्यायचं 5 वरून घेतले 5. हे वरचे 5 ते घ्यायचे 4च्या पुढं. आता किती झाली संख्या? 45. आता 45ला भागायचं. पूर्ण 45 या संख्येला भागायचं. आता बघा 5च्या पाड्यामध्ये 45 आहे का? किती नंबरला आहे? 9 नंबरला. 5 9 45. बघा असं मी वरून खाली येते ना लिहिताना, तुम्ही सुद्धा तसंच लक्षात ठेवायचं. तुम्ही जर ही खालची संख्या लिहिली तर बरेच विद्यार्थी वरचा 9 भागाकार द्यायचा विसरतात. खालचंच लिहून खालचं बरोबर ते सगळं त्यांचं आणि वर भागाकार द्यायचंच विसरतात. म्हणून कधी पण वरून खाली यायचं लिहितात. 5 9 45. बघा 5 मधून 5 गेले 4 मधून 4 गेले 0. बाकी आली 0. जर पाड्यातला भागाकार असेल तर बाकी 0 येते. समजलं का? आता पुढचं बघा. आता 5च्या पाड्यातली झाली. आता आपण 2च्या पाड्यातले घेऊ. आता बघा 18 भागिले 2. म्हणा एकदा 18 वही बंद कर. 18 भागिले 2. आधी काय लिहायचं रे मग? 18. 18 लिहायचं. 18 भागिले 2. बघा या ठिकाणी मी 2चा पाडा लिहिते. तुम्हाला बे 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 2 4 बे 3 4 बे 4 5 बे 6 20. बघा लक्ष द्या. आता आपल्याला 2 सुरुवातीला कितीला भागायचं रे? डायरेक्ट 18ला भागायचं का? नाही, सुरुवातीला 1ला भागायचं. डावीकडची जी संख्या 1 त्या 1 या संख्येला आपण सुरुवातीला भागायचे. मग बघा 2च्या पाड्यामध्ये 1 आहे का? नाही. नंदिनी 1 आहे का? नाही, कारण 2चा पाडा 2 ने सुरू झालाय. 2चा पाडा कितीने सुरू झालाय? 2. मग 1 आहे का 2च्या पाड्यात? नाही. म्हणून भाग किती आधीच्या? शून्याचा. बे 0 0 बे 0 0. ह्या दोघांचा गुणाकार इथं आला पाहिजे. बे 0 0. 1 मधून 0 गेले 1 वरून घेतले 8. हे 8 जे राहिले ते इथं घ्यायचं समोर. आता किती झाले मग? 18. मग आता बघा 2च्या पाड्यामध्ये 18 आहे का शोधा. किती नंबरला आहे? 9. बे 9 18. आपण जसं म्हणतात तसं जर लिहिलं तर पटकन लक्षात येते. बघा बे 9 18. 8 मधून 8 गेले 1 मधून 1 गेला 0. बघा बाकी आली 0. भागाकार आला 9. किती आला रे भागाकार? 9 भागाकार आला. 9 का 9 आला सांगा बरं? 9. आणि इथे किती आला भागाकार? इथे 9 आला होता. अनन्या तोंडात पेन घालू नको. समजले काय? तुम्हाला उदाहरण आणखीन एक समजावून सांगते आणि नंतर मग तुम्ही हे लिहून घ्या आणि एक मी तुम्हाला करायला देते ते मला करून दाखवा. आता पुढचं बघा 24 भागिले 4. म्हणा 24 भागिले 4. आधी किती लिहायचं? 24. विसरायचं नाही. 24 भागिले 4. बरेच विद्यार्थी आधी 4 लिहितात बरं का? काय 4 लिहितात. कोण आधी असं चिन्ह देते आधी
काढून घेते चिन्ह आणि इथे 4 लिहिते आणि पुन्हा 24 लिहिते. तसं नाही, आपण जसं म्हणतो 24/4 24/4 असं जसं म्हणतो तसं लिहायचं म्हणजे ते बरोबर असतं. बघा आता 4चा पाढा बघा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 3 23 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 40. लक्ष द्या बघा. 4 ना आपल्याला कितीला भागायचे सुरुवातीला? 2ला. डावीकडची कोणती संख्या सुरुवातीला? 2. आपल्याला 2ला भागायचं. मी रेष का काढली राशी तुमच्यासाठी म्हणजे आपल्याला एक एक संख्येला भागायचे ना. मग पुन्हा समजा मोठ्या तुम्हाला 2 3 अंकी 4 अंकी जर कधी द्यायला लागलं तर सुरुवातीला काय होतं मग कधी कधी विसरून जातं. असं जर आपण सुरुवातीला शिकताना असं रेष जर ओढली तर लक्षात राहतं की आपण ह्या संख्येला भागले म्हणून. पुढची संख्या घ्यायची पुढच्या वेळेस असं लक्षात राहतं म्हणून ही रेष ओढायची सुरुवातीला शिकताना. नंतर ओढायची गरज नाही. आता सुरुवातीला आपल्याला 2ला भागायचं. बघा 2च्या पाढ्यामध्ये 4च्या पाढ्यामध्ये 2 आहे का रे? भाग कितीचा द्यायचा? 4 0 0. बघा 2 मधून 0 गेले 2 उरले वरून घेतले वरती 40 घ्यायचे. आता किती झाले? 24 झाले. मग 4च्या पाढ्यामध्ये 24 बघा का किती नंबरला आहे? 4 बघा 4 6 24 4 6 24. 4 मधून 4 गेले 0 2 मधून 2 गेले 0. बघा भागाकार आला 6 आणि बाकी आली 0. ह्या दोघांचा गुणाकार आणि आलेल्या उत्तरामध्ये जर बाकी मिळवली तर एवढं भाज्य एवढं उत्तर येते आपलं. बघा 4 सख 24 आणि 24 आणि 0 24. कसं नंदिनी चुकायला लागली? 24 आणि 0 24. बघा या ठिकाणी पण बघा 92 18 आणि 0 18. 5 9 45 आणि 0 45. समजलं? लक्षात आलं? बघा कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवल्यावर उत्तर काय येतं रे? तीच संख्या यायचं. समजा 2 अधिक 0 2 मध्ये 0 मिळवलं तर किती येणार? 2च येणार. तुमच्या एका हातामध्ये 2 चॉकलेट आहेत किंवा बघा माझ्या एका हातामध्ये 2 पेन आहेत आणि एका हातामध्ये काहीच पेन नाही. काहीच नाही म्हणजे काय? 0. मग किती सगळे मिळून किती पेन झाले रे? 2. नंदी लक्षात आलं का? परत चुकायचं नाही. समजलं सगळ्यांना? काय करा हे 3 उदाहरणं लिहून घ्या आणि हे लिहून झालं की तुम्हाला या ठिकाणी मी एक उदाहरण करायला देते ते करून दाखवा. आणि मग जर समजलं तर तुम्हाला घरी करायला देते ना तर परत समजून सांगते आणखी. हा इथे देऊ का घरी? 36/4